तर पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. अजून पुरुषांमधली काही महत्त्वाची कारणं आपण बघूया, ज्यांचा पुरुष बीजांच्या किंवा शुक्राणूंच्या निर्मितीवरती परिणाम होऊ शकतो. एक म्हणजे पुरुषाचं वय 40 वर्षाहून अधिक असणं. खरं म्हणजे मुलगा वयात आल्यापासून तर तो पुरुष म्हातारा होऊन मरेपर्यंत रोज त्याच्या अंडाशयात असंख्य कोटी पुरुषबीज तयार होत असतात. पण वय जसं वाढत जातं तसं अनेकदा पुरुष बीजांची संख्या थोडी कमी होऊ शकते किंवा इतर आजारांमुळे त्या पुरुष बीजांमध्ये दोष निर्माण होऊ शकतो. काही पुरुषांना मधुमेह असतो. कालच मी हॉस्पिटलमध्ये पाहिलं, माझ्याकडे 10 जोडपी तपासायला आली होती मुलबाळ नाही म्हणून, आणि त्यातल्या 2 जोडप्यांमध्ये मी बघितलं की नवऱ्याला मधुमेह होता आणि त्या नवऱ्याला माहितीच नव्हतं. मधुमेह जेव्हा होतो तेव्हा त्या पुरुषाच्या अंडाशयावरती परिणाम होतो आणि त्याचे जे पुरुषबीज असतात ते विकृत पुरुषबीज तयार होऊ शकतात किंवा पुरुषबीजांची संख्या कमी होते किंवा त्या पुरुषबीजांचं पोषण बरोबर होत नाही, त्यांची हालचाल बरोबर होत नाही. काही पुरुषांमध्ये पुरुष रस जो असतो टेस्टोस्टेरॉन, त्याची रक्तातील पातळी अतिशय कमी असते. अनेकदा असंही घडतं की आपलं पुरुषत्व वाढावं किंवा मला कमजोरी आहे म्हणून अनेक पुरुष कुठेतरी काहीतरी वाचतात किंवा भोंदू डॉक्टरांकडे जातात आणि मग पुरुषत्व वाढवण्यासाठी टेस्टोस्टेरॉनचे गोळ्या खातात किंवा इंजेक्शनं घेतात. आणि होतं काय मग की तुम्ही अशा कृत्रिमरित्या टेस्टोस्टेरॉन घेतलं तर तुमच्या रक्तातली टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते आणि मग मेंदूमधून जे नॉर्मली टेस्टोस्टेरॉन तुमच्या अंडाशयात तयार होण्यासाठी जे प्रवर्तक आंतररस तयार व्हायला पाहिजे, तर पिट्युटरी ग्रंथी मेंदूतली ते प्रवर्तक रसच तयार करत नाही आणि मग सुरुवातीला ते टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं, पण पुढे ते टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी कमी होत जातं. असंही अनेकदा घडतं. काही वेळेला तिची गार असते ती लहान असते. कधीकधी टेस्टोस्टेरॉन हार्मोन ज्या पेशींमध्ये तयार व्हायला पाहिजे अंडाशयातल्या, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो आणि म्हणून याही गोष्टींची रक्तामध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण किती आहे ते बघणं आवश्यक ठरतं. काही वेळेला पुरुषाच्या शरीरामध्ये शुक्राणुनाशक प्रतिपिंड असतात, ज्यांना आम्ही अँटीस्पर्म अँटीबॉडीज म्हणतो. त्याच्याच शरीरामध्ये रक्तामध्ये असे काही घटक असतात की जरी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये नॉर्मल पुरुषबीज तरी तयार झालेत तरी या अँटीबॉडीजमुळे, प्रतिपिंडामुळे ते पुरुषबीज नष्ट होऊन जातात. याची पण आता तपासणी करता येऊ शकते. अजून एक महत्त्वाचं कारण पुरुषांमध्ये दिसतं ते म्हणजे व्हेरिकोसेल आणि त्याचा शुक्राणूंच्या निर्मितीवरती परिणाम होतो. व्हेरिकोसेल म्हणजे काय की वृषणकोश जे असतं त्याच्यामधल्या ज्या नीला असतात किंवा व्हेन्स ज्याला आम्ही म्हणतो त्या विस्फारित होतात, म्हणजे त्या अशा मोठ्या होतात, डायलेटेड होतात. याला व्हेरिकोसेल किंवा व्हेरिकोज व्हेन्स म्हणतो. तुम्ही बघितलं असेल की काही जणांना पायावरती, पायाच्या मागच्या भागामध्ये असे व्हेन्स किंवा नीला फुगलेल्या दिसतात. त्यांना प्रचंड पायामध्ये दुखत असतं. विशेषतः जे लोक, स्त्रिया पुरुष खूप लांब काळ उभे असतात किंवा खूप कष्टाची कामं करतात त्यांना, किंवा काही वेळेला जन्मजातच त्या व्हेन्समध्ये त्यांच्या आतमध्ये ज्या खिडक्या असतात, काही पडदे असतात जे त्यातलं रक्त जाण्याचं नियंत्रण करतात, त्याच्यामध्ये जन्मजात काही दोष असतो. तर जसं हे पायावरती वगैरे व्हेरिकोज व्हेन्स असतात तशाच पद्धतीने काही पुरुषांमध्ये त्यांचं जे वृषणकोश असतं त्याच्यातल्या ज्या नीला असतात त्या व्हेरिकोज व्हेन्स बनतात. त्या विस्फारित होऊन त्याच्यामध्ये रक्त जमा होतं, यांना व्हेरिकोसील म्हणतात. आणि हे व्हेरिकोसील जे असतं तर हे कसं लक्षात येतं, तर आम्ही जेव्हा पुरुषाची प्रजनन अंग तपासतो
तेव्हा वृषणकोश आम्हाला जंतांनी भरल्यासारखं वाटतं. असं वाटतं की जणू काही आतमध्ये जंत आहेत. आणि मग त्याचा परिणाम काय होतो की हा विस्फारित नीलायत रक्तपुरवठा तिथे असतो आणि त्याच्या रक्ताच्या उष्णतेमुळे वृषणकोशातलं तापमान वाढतं. आणि वृषणकोशातलं तापमान जर वाढलं तर वृषणकोशातल्या अंडाशयामधनं शुक्राणूंच्या निर्मितीचं प्रमाण हे कमी होतं आणि वंध्यत्व निर्माण होतं. तर जेव्हा व्हेरिकोसिल असतं तर अशा वेळेला मग आम्ही ऑपरेशन करतो. काही घाबरण्याचं कारण नाही आहे. त्याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर ऑपरेशन करतात आणि त्या व्हेरिकोसिल ज्या विस्फारित झालेल्या वेन्स असतात, नीला असतात, त्या आम्ही बांधून टाकतो. म्हणजे त्याच्यामध्ये रक्तपुरवठा जमा होणार नाही. अजून पुरुषामधली इतर काय कारणं असतात? कधी कधी काय होतं की लहानपणी खेळताना किंवा मोठेपणीसुद्धा कधी कधी मार लागतो. आणि जर त्या वृषणाला मार लागला लहानपणी किंवा पौगंडावस्थेमध्ये किंवा मोठं झाल्यानंतर तर ते वृषण निकामी होऊ शकतं. कधी कधी काय होतं की वृषणाला असा पीळ पडतो, ज्याला आम्ही टॉर्शन म्हणतो. आणि पीळ पडला तर इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करून तो पीळ काढावा लागतो. नाहीतर वृषणाला जर असा पीळ पडला तर वृषणातल्या जो रक्तपुरवठा असतो तो कमी होतो आणि वृषण पूर्णपणे खराब होऊ शकतं. आणि त्यामुळे मार पहिले लागू नये ह्याची काळजी घेतली पाहिजे. कारण वृषण हा आपल्या शरीरातला अत्यंत संवेदनशील भाग असतो आणि मार लागू नये. मार लागला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. नंतर वृषणाला जर पीळ भरला असेल ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन ऑपरेशन करायला पाहिजे. अजून इतर कारणं पुरुषांमधले किरणोत्सर्ग. अनेकदा आता जसे हिरोशिमा नागासाकीमध्ये तेव्हा बॉम्ब टाकण्यात आले होते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला, त्याचे दुष्परिणाम तिथल्या पुरुषांना अजूनही भोगावे लागतात आहेत. त्या रेडिएशनमुळे, ॲटॉमिक रेडिएशनमुळे. आणि जगभरामध्ये आता रेडिएशन कुठे लीक होतं, रेडिएशन कुठे अजून काही घडतं. काही जणं एक्सरे डिपार्टमेंटमध्ये काम करतात. आजकाल MRI, CT स्कॅन मोठ्या प्रमाणामध्ये होतात. तर ह्या सर्व ठिकाणी जे रेडिएशन असतं, ॲटॉमिक एनर्जीचे प्लांट्स असतात, तर तिथले जे कर्मचारी असतात तर यांना रेडिएशनचा धोका असतो जर नीट काळजी घेतली नाही तर. आणि त्या किरणोत्सर्गामुळे सुद्धा अनेक पुरुषांचं जे अंडाशय असतं ते निकामी होऊ शकतं. कधीकधी टायफॉईड जेव्हा होतो, टायफॉईडचा जो जंतू असतो तो आतड्यांमध्ये छिद्र करतो. पण टायफॉईडच्या जंतूमुळे वृषणावरती पण सूज येऊ शकते आणि वृषण त्याच्यामध्ये निकामी होऊ शकतात. कधीकधी काही पुरुषांना कावीळ होते. कधीकधी खूप दारू पिल्यामुळे लिव्हरवरती परिणाम होऊन सिरोसिस लिव्हर होतं. त्यामुळे पोटामध्ये पाणी जमा होतं, लिव्हर लहान होतं किंवा मोठं होतं आणि त्याचा परिणाम, आणि डोळे पिवळे होतात आणि त्याचा परिणाम वृषणावरती होऊ शकतो. अंडाशय निकामी होतात. कधीकधी जंतुदोष होऊ शकतो, म्हणजे हिपॅटायटिस ज्याला आम्ही म्हणतो. तर हिपॅटायटिस A किंवा हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C हे वेगवेगळे विषाणू असतात ज्याच्यामुळे लिव्हरवरती सूज येते आणि कावीळ होते आणि त्याच्यामध्ये परत पुरुषाच्या अंडाशयावरती सूज येऊन पुरुष बीज त्याच्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता कमी होते. काही पुरुषांमध्ये त्यांचं वीर्य अतिशय घट्ट असतं, ते प्रवाही नसतं आणि त्यामुळे वीर्य जरी योनिमार्गात पडलं तरी तो प्रवाह पुढे जाऊ शकत नाही आणि पुरुष बीज त्याच्यातनं गर्भाशयाच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. अनेकांच्या मनामध्ये असा गैरसमज असतो की वीर्य घट्ट असणं म्हणजे चांगलं. नाही, खरं म्हणजे वीर्य हे प्रवाही पाहिजे आणि त्यासाठी प्रॉस्टेट ग्रंथी जी असते त्यातला जो स्त्राव असतो तो या वीर्याला प्रवाही बनवतो आणि पुरुष बीजांना गती मिळवून देतो. सोबतच
वीर्य सुरुवातीला घट्ट असतं, पण योनिमार्गात ते सोडल्यानंतर ते काही वेळाने पातळ होतं आणि ते वीर्य पातळ करण्यासाठी म्हणून त्या वीर्यामध्ये काही इतर घटक पण असतात, रासायनिक घटक असतात. कधीकधी काय होते की प्रॉस्टेट ग्रंथीमध्ये सूज असते किंवा वीर्य पातळ करण्यासाठी जे घटक असायला पाहिजे वीर्यामध्ये ते नसतात किंवा त्यांची कमतरता असते. त्यामुळे वीर्य पातळ न होता घट्ट राहतं आणि ते प्रवाही राहत नाही आणि म्हणूनसुद्धा वंध्यत्वाची समस्याही निर्माण होऊ शकते. काही पुरुषांच्या वीर्यामध्ये बीज असतात. बीज म्हणजे काय? पस सेल्स असतात आणि हे पस सेल्स जंतुदोषामुळे होतात. कधीकधी गुप्तरोगाचे जंतू असतात, कधी इतर काही विषाणू किंवा जीवाणूंचे जंतुदोषामुळे त्या पुरुषाच्या वीर्यामध्ये जंतू जर असेल, इतर जंतू असतील तर त्यामुळे नॉर्मल जे पुरुष बीज असतात ते नष्ट होतात आणि त्यामुळे पुरुषांमधली ही सुद्धा महत्त्वाची कारणं आहेत, ती बघायला पाहिजेत. पुरुषांमधली इतर महत्त्वाची कारणं आहेत, त्याच्यामध्ये एक विशेषतः आजकालच्या काळामध्ये जे दिसतं आहे ते म्हणजे लठ्ठपणा, ओबेसिटी. ओबेसिटी हे वंध्यत्वाचं फार महत्त्वाचं कारण आहे पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये सुद्धा. स्त्रियांची ओबेसिटी आपण नंतर बघणार आहोत, पण सर्वसाधारणपणे आजकाल जी बैठी जीवनशैली झालेली आहे, जंक फूड खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, आहार अनियमित झालेला आहे आणि मॉडर्न लाईफस्टाईल जी काही आहे तर त्यामुळे चरबी जमा होते आणि पुरुषांच्या शरीरामध्ये जेव्हा एक्स्ट्रा चरबी जमा होते त्यामुळे पुरुषामधला जो पुरुष रस तयार व्हायला पाहिजे, अंडाशयात टेस्टोस्टेरॉन, त्याची निर्मिती कमी होते आणि ते एक वंध्यत्वाचं महत्त्वाचं कारण असतं. आणि टेस्टोस्टेरॉन जर कमी असेल तर शुक्राणूंची संख्या कमी होते, त्या पुरुषाला उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन होतं, ब्लड प्रेशर वाढतं किंवा त्याला मधुमेह होतो आणि त्याच्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे सुद्धा शुक्राणूंचं प्रमाण कमी होतं किंवा त्या पुरुषाला शुक्राणूमध्ये विकृती निर्माण होते. लठ्ठपणा जर असेल तर नॅचरली त्या पुरुषामध्ये स्टॅमिना कमी असतो, त्या पुरुषाची संभोगाची इच्छा कमी होते आणि अशी विविध कारणं ओबेसिटी किंवा लठ्ठपणामुळे निर्माण होऊ शकतात. एकतर डायरेक्टली ओबेसिटीमुळे, त्या चरबीमुळे पुरुष रस टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे पुरुष बीजांची संख्या कमी होते, स्टॅमिना कमी होतो, त्यामुळे संभोगाची इच्छा कमी होते, किंवा लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब किंवा मधुमेह जर झाला तर त्यामुळे सुद्धा पुरुष बीजांचं प्रमाण कमी होतं किंवा पुरुष बीजांमध्ये विकृती निर्माण होऊ शकते. अजून एक महत्त्वाचं कारण पुरुषांमध्ये दिसून येतं ते म्हणजे त्यांना जेनेटिक डिसऑर्डर, अनुवंशिक रोग. पुरुषांमध्ये आणि स्त्रीमध्ये जे लिंगसूत्र असतं ते जर आपण बघितलं तर पुरुषाच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये जे लिंगसूत्र किंवा सेक्स क्रोमोझोम असतं ते XY असतं आणि स्त्रीच्या शरीरातलं लिंगसूत्र XX असतं. आता काही पुरुषांमध्ये काय असतं की ते पुरुषासारखे दिसतात पण मुलबाळ होत नाही, खूप उंची असते, थोडे रोड दिसतात आणि त्यांचं वीर्य तपासलं तर शुक्राणूच नाही आहेत असं दिसतं, अंडाशय कधी थोडे लहान असतात आणि मग त्यांची क्रोमोझोमल तपासणी जर केली तर लक्षात येतं की त्या पुरुषाच्या लिंगसूत्रामध्ये बिघाड आहे. नॉर्मली लिंगसूत्र XY असायला पाहिजे, X आईकडून आलेला आणि Y वडिलांकडून आलेला. काही पुरुषांमध्ये मात्र हे लिंगसूत्र XXY असतं, डबल X असतो आणि डबल X असल्यामुळे, Y असल्यामुळे पुरुषासारखं दिसतं पण डबल X असल्यामुळे अनेक स्त्रीसारखी लक्षणं त्या पुरुषामध्ये दिसून येतात. म्हणजे स्तनांची वाढ असू शकते किंवा अंगावरती केस कमी असतात, दाढी मिशा येत नाही, अंडाशयाची वाढ कमी असते, पुरुष बीजांची संख्या कमी असते आणि त्यामुळे ही तपासणीसुद्धा काही पुरुषांमध्ये आवश्यक ठरते. पुरुषांमध्ये इतरही काही कारणं आहेत आणि मी जे म्हटलं सुरुवातीला की त्या जोडप्याशी बोलणं
त्यांची माहिती घेणं हे फार आवश्यक आहे. ते काय औषधं घेतात आहेत, त्यांना इतर आजार काय आहेत याविषयी सविस्तर माहिती घेणं आवश्यक आहे. कारण काही औषधं जर तो पुरुष घेत असेल, उदाहरणार्थ प्रेडनिसलोन नावाचं औषध आहे, स्टिरॉइड्स आम्ही ज्याला म्हणतो, किंवा सिमेटिडिन, अनेकदा अल्सर जेव्हा होतो, गॅस्ट्रिक अल्सर म्हणजे पोटामध्ये अल्सर असेल किंवा आम्लपित्ताची बिमारी असेल, तर सिमेटिडिन नावाचं औषध घेतलं जातं. काही वेळेला काही पुरुष नकळत इस्ट्रोजन घेतात. काही पुरुषांमध्ये व्यसनांमध्ये आम्ही पाहिलं आहे की काही पुरुषांना ओरल पिल्सचं व्यसन असतं. इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन असतं त्याच्यामध्ये, आणि इस्ट्रोजन हा स्त्रीरस आहे. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन तयार होतो. तर काही जण इस्ट्रोजनचं सेवन करतात. चुकून कधी होतं, कधी व्यसन म्हणून केलं जातं, कधी औषधांच्या रूपामध्ये घेतलं जातं. तर अशी औषधं जर त्या किंवा काही वेळेला त्या पुरुषाला मुद्दाम ती औषधं दिल्या जातात, इस्ट्रोजन औषध काही आजारांमध्ये, तर प्रेडनिसलोन किंवा इस्ट्रोजन किंवा सिमेटिडिन अशा पद्धतीची औषधं जर तो पुरुष घेत असेल तर त्याचा परिणाम त्याच्या वृषणावरती होऊन शुक्राणू निर्माण होण्याची क्षमता कमी होऊन जाते. त्यामुळे अशा पुरुषांमध्ये त्या औषधांना घेत असतील तर ते तात्काळ बंद करणं हे फार आवश्यक ठरतं. पण त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.